Welcome back to Ingwa News. Chief Minister Dr. Pramod Sawant inaugurated Phase 1 of Kandali Mangrove Park and laid the foundation stone for Phase 2. Built at an investment of around 15 crore, the park features a mangrove walk, an AI-powered chatbot to promote biodiversity awareness, environmental education, and ecotourism. मुझे बहुत खुशी है कि मैं यहाँ पे मैंग्रोव वॉकवे के इनॉग्रेशन पे हूँ. आम्ही पळयता की सुंदर आणि स्वच्छ हवा जर शहरात खंय मेळपाक शकता आसत जाल्यार ती ह्या मँग्रोव वॉकांतल्यान मेळटली. आणि ताका जोड पावलात सगळ्यात एक नाविन्यपूर्ण जे जॉईन केले विच इज एन AI न्यूवी. तांच्यांनी AI चॅटबॉट जे केला ते एक खरोखरूच सांगता इट इज वाखवण्याजोगी आसा. तुमकां दुसरे कडेन पळोवपाक मेळचें ना. येता आसतना सुंदर अशें एका संगीतात आमच्या सगळ्यांचे स्वागत केले. त्या लहान भुरग्यापासून व्हडापर्यंत नुस्तेकाराच्या स्वागत गीतात आमच्या सगळ्यांचे स्वागत केले. तांचेय बी खूप खूप अभिनंदन करता. अप्रॉक्सिमेटली 14 crores of rupees खर्च करून या मँग्रोव वॉक विच इज एन 1.5 किलोमीटर या मँग्रोव वॉकाचे उक्तावण आज आम्ही म्हणतात तशें कांदोळकर आणि लोकां खातीर आम्ही आज ते लोकार्पण केले. आम्ही सातत्यात आम्ही उलयता आसतना आम्ही एनवायरमेंटाचेर उलयता, आम्ही क्लायमेट चेंजचेर उलयता, मँग्रोव कन्जर्वेशनाचेर उलयता, आम्ही ह्या सगळ्या गजालींचेर उलयता. पण आम्ही उलयता ते काम आम्ही सातत्यात करता. म्हणून तर येदो व्हडलो मँग्रोव म्हणजे सहसा तुम्ही जर पळयशात जाल्यार बांद ह्या वेगवेगळ्या गजाली खातीर वापरले वता. पण आमच्या कांदोळीच्या सरपंचांनी मायकल हे गेली फाटली 14 वर्सां हाजे कन्जर्वेशन कशा पद्दतीन करपाचें आणि ते नॅचरली कशा पद्दतीन करपाचें इट इज नॉट अ कॉन्क्रिटायझेशन. तुम्ही जर पळयशात हांगासर प्रत्येक गोष्ट जी यूज केल्या विथ द नॅचरल स्टोन हांगासर प्रिजर्वेशन जें केलां आसतलें आनी ताचो खूब बरो उपयोग खूब बऱ्या पद्दतीन आमी कशें करपाक शकतले हें बी तेंच्यांनी पळयलां. आमी पळयता विच इज एक्सक्लुझीव फॉर द पीपल फॉर द ट्युरिस्ट आनी लोकां खातीर हाजें कमर्शियलायझेशन केन्ना जावचें ना हेंय तेंच्यांनी डिक्लेअर केलां. आम्ही पळयता की सुंदर आणि स्वच्छ हवा जर शहरात खंय मेळपाक शकता आसत जाल्यार ती ह्या मँग्रोव वॉकांतल्यान मेळटली. आणि ताका जोड पावलात सगळ्यात एक नाविन्यपूर्ण जे जॉईन केले विच इज एन AI न्यूवी. तांच्यांनी AI चॅटबॉट जे केला ते खरोखरूच सांगता इथे वाचवण्याजोगी आसा. तुमकां दुसरे कडेन पळोवपाक मेळचें ना. ह्या मँग्रोव वॉकांतल्यान जर वचपाक जाय आसत जाल्यार AI चॅटबॉटाचेर वचून तुमी स्कॅन करतले आणि वॉट एवर द इन्फॉर्मेशन यू आस्क अबाउट दिस मँग्रोव वॉक it gives each and every information, not only here but in the entire Goa where are the other mangrove walks are there. म्हणजे हाचे इन्फॉर्मेशन या AI चॅटबॉटांतल्यान तुमकां सगळ्यांना मेळटलें. इथे नाविन्यपूर्ण आसा. म्हणून हांवें म्हटलें की एखाद्या टुरिस्टाक आनी विच इज इन द मल्टी लँग्वेज नॉट ओन्ली इन द इंग्लीश लँग्वेज फाल्यां कोंकणींतल्यान जाय, मराठींतल्यान जाय, हिंदींतल्यान जाय जाल्यार ती इन्फॉर्मेशन तुमकां सगळ्यांना मेळटली. ही हाजी खासियत आसा. आमी पळयता दिस इज अ लायव्ह लॅबॉरेटरी फॉर द स्टुडंट्स हे म्हणपाक काय हरकत ना. सातत्यात भुरगीं क्लासरूमात बसून शिकता पण त्याच भुरग्यांक बांद कितें, मानस कितें, कुल्ली कितें ओके हे जर सगळें पळयतलें आसत जाल्यार म्हाका दिसता एका दिसाची एक अर्ध्या दिसाची ट्रीप ह्या जर मँग्रोव वॉकांतल्यान काडली आसत जाल्यार ते खऱ्या अर्थात कन्जर्वेशन कितें हें पळोवपाक मेळटलें. म्हणून ताका आमी सॉयल कन्जर्वेशन आसत किंवा बाकीच्यो सगळ्यो गजाली आसत हांगासर पळोवपाक मेळटल्यो. सातत्यात मायग्रेटरी बर्ड्स ही गोंयांत येवपाची म्हणजे खूप पयलीं पासून देर आर सो मेनी मायग्रेटरी फॉरेन बर्ड्स which flies from the foreign countries and they travel to Goa. There are more than 450 species of the birds in the state of the Goa. तातूंतली काही बर्ड्स ह्या खासा करून ह्या बानाचेर येवपाची जी परंपरा आसा म्हाका दिसता ती मँग्रोव वॉक केल्ल्या कारणान आनीक प्रिजर्व जातली. खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीची मायग्रेटरी बर्ड्स ही हांगासर येवपाक लागतली. थोड्या जाणांक कदाचित खबर ना पण मोर दॅन 80,000 ऑफ द टुरिस्ट ट्रॅव्हल ओनली टू सी द बर्ड्स. म्हणजे आम्ही म्हणटा जे बर्ड्स फेस्टिवल जाता ती बर्ड्स पळोवपा खातीर 200,000च्या पेक्षा चड टुरिस्ट हे फक्त हे बर्ड्स पळोवपा खातीरच गोंयांत येता. हे टुरिस्ट स्पेशली दे विल कम ऑन दीस मँग्रोव वॉक्स आनी ती पळोवपाक मेळटली. म्हणून हांव म्हाका खासा करून आम्ही म्हणटा इट इज एन फॉर द कन्जर्वेशन क्लायमेट चेंज रेजिलन्स आनी अशा पद्दतीच्या कामा खातीर सरकार सातत्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट करपा खातीर पयशे मोडीत आसता. आनी हेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट आज मायकल आणि 1.5 किलोमीटरचा मँग्रोव वॉक केला. उरलेला जो 3 ते 4 किलोमीटरचे सडीचा मँग्रोव वॉक
वय बी जाता तितले बेगीन आमी पुराय करतले जेणे करून इट विल बी युनिक म्हणजे गोंयांतलो ट्युरिस्ट ज्या पद्धतीत तो बिचार वता ज्या पद्धतीत चर्चीत वता चर्च पळोवपाक वता आणि त्याच पद्धतीत इन फ्युचर ही विल कम टू वॉक ऑन द मँग्रोव वॉक विशेष करून इवनिंग आनी मॉर्निंग हे मँग्रोव वॉक करपा खातीर लोकांक आवडटले आमी ताका म्हणटा की विच इज एन ऑक्सिजन लेवल रीच ऑक्सिजन लेवल जर घेवपाचो आसत जाल्यार ही कॅन ट्रॅव्हल टू दीस मँग्रोव वॉक आणि ह्या पद्धतीचे मँग्रोव वॉक करपा खातीर लोक हांगासर खूब मोठ्या प्रमाणात येतले आयज जर उत्साह पळयत जाल्यार ईच एंड एवरी फेसिलिटीज देर इज स्पेशल चेंजिंग रूम ओके स्पेशल बेबी फीड रूम अशा पद्धतीचे स्पेशल इन्फॉर्मेशन सेंटर्स जे हांगासर अवेलेबल करून दिला तेय बी वापरण्याजोगी आसा म्हणून तर दीस इज अ युनिक टायप ऑफ मँग्रोव वीच इज क्रिएटेड इन द काल्पनीक पंचायत म्हणजे तांच्यांनी बी हो प्रोजेक्ट आणि GSIDC डब्ल्यूआरडी हांचे आमचे सगळे इंजिनियर्स कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर्स हांकां हांव कॉंग्रॅच्युलेट करता आणि डेफिनेटली इन फ्युचर अशा पद्धतीचे कन्झर्वेशन करपा खातीर एज अ मुख्यमंत्री म्हणून म्हाका सदोदीत आवडटलें गोंयांतले सदोदीत आयज ते कोस्टल बँडांतले आसूंदी किंवा वायल्ड लायफ सँच्युरीतले आसूंदी हे कन्झर्वेशन करपा खातीर सरकारान खूब मोठ्या प्रमाणात हे कन्झर्वेशन करपा खातीर पयशे स्पेंड करीत आसा म्हणून तर आमी म्हणटा विच इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट वी आर डुईंग इन द स्टेट ऑफ गोवा नॉट जस्ट द डेव्हलपमेंट आमी कॉन्क्रिटायझेशनच करिना तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी जावची हाचेर आमचो भर आसता आणि ते आज मँग्रोव वॉक इनॉग्रेट करता आसतना लोकार्पण करता आसतना म्हाका खूब खोस भोगता